मित्रांनो, आपण देखील श्री गुरुचरित्राचे पारायण केले असेल. पण त्यातील संस्कृत शब्दांचा अर्थ न कळल्यामुळे कित्येक वेळा कथा पूर्ण होते, पण दत्तप्रभूंचा महिमा मात्र मनापर्यंत पोहोचत नाही. शास्त्र सांगते, ज्या घरात श्री गुरुचरित्राचे श्रवण होते, त्या घरात लक्ष्मी नित्य वास करते. तेथे आजार, दुःख, दारिद्र्य थांबते आणि पती पत्नी मुलांसह कुटुंब आनंदाने नांदते. श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच साक्षात दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार. त्यांचा महिमा अगाध आहे, अथांग आहे. पण मित्रांनो, काही भक्तांना संपूर्ण गुरुचरित्र वाचणेही शक्य नसते. म्हणूनच आपल्यासाठी श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचा कथासार आम्ही अगदी जसा आहे तसाच आपल्या कानी पोचवत आहोत. दत्तप्रभूंचा महिमा प्रत्येक भक्ताच्या हृदयापर्यंत पोचवणे आणि आपल्या सनातन धर्माचा प्रकाश घराघरात नेणे हाच आमचा खरा संकल्प आहे. हा व्हिडिओ बनवताना आम्ही खूप कष्ट घेतले आहेत. म्हणूनच जर दत्तप्रभूंची कृपा हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्री गुरुचरित्राचे पुढील अध्याय आणि दत्त महाराजांवरील अनेक भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आता आपण श्री गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाकडे जात आहोत. श्री गुरुचरित्राचे लेखन केलेले सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्ये नमः. हे विघ्नहर्त्या गिरिजानंदना, तुला नमस्कार असो. तू गजानन, लंबोदर, एकदंत म्हणून प्रसिद्ध आहेस. तुझा जय जयकार असो. हे गणपती, तू आपले सुपाप्रमाणे मोठाले कान हलवितोस, तेव्हा जो वारा उसळतो त्याने विघ्ने उडून जातात. तुझे मुख तप्त सुवर्ण किंवा उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी आहे. तू विघ्नरूप अरण्य तोडण्यासाठीच हातात परशु धारण करतोस. तुझ्या कटिभागी नागाचा कमरपट्टा आहे. तुझे सर्परूपी यज्ञोपवीत किती शोभून दिसते. हे विनायका, चतुर्भुज असा तू खूपच सुंदर दिसतोस. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझे चिंतन करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. त्यांच्या सर्व इष्टकामना लवकर पूर्ण होतात. हे लंबोदरा, तू 14 विद्यांचा स्वामी आहेस. वेद, शास्त्रे व पुराणे यांचा तूच रचयिता आहेस. तू परमकृपावंत आहेस, अभयदान देणारा आहेस, सर्व कार्यांचा आधार आहेस. जे तुला आदराने वंदन करतात त्यांचे प्रत्येक कार्य तू तत्परतेने करतोस. तुझे माहात्म्य थोर आहे, म्हणूनच हरिहर ब्रह्मादी देवश्रेष्ठी नित्य तुझे स्तवन करतात. प्रत्येक कार्याच्या आरंभी सर्व तुझे पूजन करतात. हे गजानना, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य तू पूर्णत्वास नाही. मी अज्ञ आहे, मतिहीन आहे. मी तुला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा कर. हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी मला आशीर्वाद दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. तू ज्ञानदात्री आहेस. विद्यारूपी वैभवाने संपन्न करणारी आहेस. वेद, शास्त्रे, पुराणे ही सर्व तुझ्याच वाणीने प्रगट झाली आहेत. तू जगन्माता आहेस. तू मती प्रकाशित करणारी आहेस. तुझा प्रभाव अचिंत्य आहे. तुझा महिमा अगाध आहे. तू विश्वाची सूत्रसंचालक आहेस. सर्व जीव कडसूत्री बाहुल्यांप्रमाणे तू प्रेरणा देतेस तसेच वागतात. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, यक्ष, किन्नर, थोर ऋषीश्वर, व्यास, पराशरादी मुनिश्रेष्ठी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. मला कवित्व येत नाही. ग्रंथरचना कशी करावी तेही कळत नाही. मला शब्दार्थांचं ज्ञान नाही. म्हणूनच तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून या ग्रंथकार्यास सहाय्य करा अशी तुम्हाला विनम्र प्रार्थना करतो. मातापित्यास नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव
हे आमचे मूळ पुरुष, म्हणजेच खापर पणजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. वेदाभ्यास करणारे, श्री गुरूंची सेवा करणारे, योगी, तपस्वी, संन्यासी या सर्वांना माझा नमस्कार. संतांना नमस्कार. मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. माझा अंगीकार करून ही काव्यरचना पूर्ण करून घ्या. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरुची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर. या सेवेने तुझ्या वंशाला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. मला गुरुआज्ञा प्रमाण आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्णत्वास जाईल अशी माझी श्रद्धा आहे. नृसिंह सरस्वती म्हणजे गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक अन्यग्रामी राहत होता. तो श्री गुरूंचे नित्य स्मरण करीत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याला जराही करमेना. त्यानुसार तो निश्चयाने गाणगापूरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा श्री गुरूंचे दर्शन होते असे त्याला झाले होते. देह पडला तरी चालेल, पण श्री गुरूंचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निर्वाणीचा विचार करूनच तो एक एक पाऊल पुढे टाकत होता. त्याला तहान भुकेची पर्वा नव्हती. स्वतःला होणाऱ्या कष्टांची तमान होती. तो श्री गुरूंना करुणावचनांनी एकसारखा आर्वित होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले नाही तर दोष कोणाचा? तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी कोठे जाऊ? वेद म्हणतात, गुरु हेच त्रैमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपासिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार? ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे गुण तुझ्या ठायी एकवटले आहेत. तू भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तरक्षक आणि भक्तांचा साह्यकर्ता आहेस. परमदयाळू आहेस. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही, तरीही मला वेगाने पाव. हे नरहरी, माता आपल्या बाळाला कधी टाकते का? नाही ना. मग तूही माझी उपेक्षा करू नकोस. माझ्यासाठी माता, पिता, बंधू, मित्र, स्वकीय सर्व काही तूच आहेस. तूच माझी कुलदेवता. तूच सर्वस्व. माझ्या वंशात परंपरेने तुझीच सेवाभक्ती चालली आहे, म्हणून मीही तुझेच भजन करतो. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू तसे केले नाहीस तर तुला कृपासिंधू कोण म्हणेल? तू विश्वाचे पालन करतोस. देवांचाही तूच समर्थदाता आहेस असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नसेल? अरे, तान्ह्या बाळाला काय हवे ते त्याच्या आईला तात्काळ कळते. मग मला काय हवे ते तुला समजत नसेल? पण घेतल्या वाचून द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. बळीने तुला पृथ्वी दिली, त्याला तू पाताळात धाडलेस. त्याप्रमाणे आढळपद मिळण्यासाठी ध्रुवाने तुला काय दिले? सोन्याची लंका मिळावी म्हणून बिभीषणाने तुला काय दिले? परशुराम अवतारात तू पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीस. त्यावेळी त्यांनी तुला काय दिले होते? तू सृष्टीचा पोषण करता आहेस. मी लहानसा मशक तुला काय देणार?
हे गुरुनाथा, तू तर खूप श्रीमंत आहेस. लक्ष्मी तुझ्या घरी अहोरात्र नांदते. असे असताना तू माझ्याकडे आणखी काय मागतोस? बाळाला दुग्धपान करवणारी माता त्याच्याकडून कोणती अपेक्षा करते काय? माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असशील, तर तुला दाता कोण म्हणेल? मी काहीही सेवा केली नाही, असे जर तुझे म्हणणे असेल, तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य? आकाशातून वर्षाव करणारा मेघ कोणाकडून सेवेची अपेक्षा थोडीच करतो. आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुझे वर्षानुवर्षे दास्य केलेले आहे. तुझी सर्वतोपरी सेवा चाकरी केलेली आहे. ते माझे वडिलार्जित सेवारूपी धन तू मला परत कर. अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ कर. व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वावगे आहे? हे नरहरी, हे जर तू केले नाहीस तर मी तुझी पंचाईत करीन. तुझ्याकडून इष्ट ते फल जिंकून घेईन. माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? हा बालक तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. मी तुझा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांग, पण माझ्यावर असा रागावू नकोस. आई रागावली तर बालक पित्याकडे जाते व पिता रागावला तर आईच्या कुशीत शिरते. गुरुराया, तूच माझी माता आहेस, तूच पिता आहेस. तूच रागावलास तर मी कोठे जाणार? तू मला क्षमा करणे यातच तुझे मोठेपण आहे. तू जगाचा स्वामी आहेस. लोक तुला अनाथांचा रक्षण करता म्हणतात. तू अत्यंत कृपाळू आहेस अशी पुराणे ग्वाही देतात. मग माझी आर्त विनवणी तुला का ऐकू येत नाही? या माझ्या करुणावचनांनी पाषाणालाही पाझर फुटेल, मग तुझे अंतःकरण मृदू का होत नाही? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? अशा प्रकारे तो शिष्य तीव्र तळमळीने श्रीगुरूंना आरवित होता. ते बोळ ऐकून कृपाळू गुरुनाथ द्रवले. वत्सासाठी गायीने धावत यावे तसे ते शिष्यासाठी धावत आले. श्रीगुरूंच्या दर्शनाने त्या नामकर्णी शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्याला खूपच हर्ष झाला होता. आनंदाने ओसंडणाऱ्या त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतःकरणात वास करतात म्हणून सरस्वती गंगाधराला मोठा संतोष वाटतो. अध्याय पहिला समाप्त. पुढील अध्यायासाठी आणि दत्त महाराजांच्या भक्तिमय व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.